राजमाने ऑटोमोटिव्ह तासगावमध्ये आपले सर स्वागत आहे. आज आमच्या वर्कशॉपवर आलेली TVSची iQube ही इलेक्ट्रिक गाडी मालक म्हटले गाडी सारखं चालूमध्ये बंद होत्या. मग म्हटलं आपण ट्रायल घेऊन बघूया नेमकं काय होते. ट्रायलसाठी गाडी घेऊन निघालो तर 29च्या स्पीडला गाडी पहिल्यांदा बंद झाली. परत गाडीची किल्ली बंद करून चालू केली तर गाडी चालू झाली, पण स्पीडला लागल्यावर 35च्या स्पीडला गाडी परत एकदा बंद झाली. मग परत तिला चालू करून वर्कशॉपकडे गेलो आणि आमच्या मेकॅनिकने गाडी वर्कशॉपमध्ये घेऊन कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात करून समोरील पॅनेलची सर्व नटे काढून घेतली आणि नंबर प्लेट पण सोडवून घेतली. त्यानंतर समोरील हेड कवर आणि वायझर पण काढून घेतले आणि सर्व बॉडी पार्ट खोलून झाल्यानंतर गाडीच्या थ्रोटल सिस्टीमवर सर्वत्र ठिकाणी रस्ट ऑफ स्प्रे मारून घेतला. ही रस्ट ऑफ स्प्रे मारायची सिस्टीम 3-4 वेळा रिपीट केली आणि गाडीचा प्रॉब्लेम निघालाय का ते बघितलं. ते तुम्ही पण बघा. कसा आहे गोलीगत स्पीड. त्यानंतर गाडीचे सर्व पार्ट फिटिंग करून घेतले आणि आवळून घेतले आणि नंबर प्लेट पण लावून घेतली आणि दोन्ही आरसे फिटिंग करून गाडी ट्रायलसाठी बाहेर काढली आणि ट्रायल घेताना गाडीचा प्रॉब्लेम निघालाय का ते बघूया. गाडी पळवल्यानंतर 50च्या स्पीडपर्यंत गाडी बंद झाली नाही, म्हणजे काम ओके झाले. लगेच पाठीमागच्या ब्रेक कमी आहे म्हणून ब्रेक आवळून घेतला आणि गाडीला चोळून आंघोळ घालून काम संपवले. धन्यवाद.